अंपायरला एक व्यवस्थित सांगा की तुम्हाला कुठलाही डिसिजन घ्यायचा आहे तर कंबाईन डिसिजन घ्या. पहिले त्यांना कानावर घाला. बॅट्समन कोण आहे? चला पहिला चेंडू इथे फेकला जात आहे. सुरेख फटका पॉइंटच्या दिशेने नक्कीच टोलेला हा चेंडू आणि चेंडू जातोय सीमा रेषेलगत 4 धावसंख्या आणि 4 धावसंख्येने नक्कीच श्री गणेशा होत असताना आणि पंचांना एक सूचना आलेली आहे. जर तुम्हाला कुठलाही डाऊट वाटत असेल प्लीज सलाम मसुरा करा, कमिटीबरोबर बोला, त्यानंतरच डाऊट क्लिअर करा ही विनंती असेल, कारण की हा मॅच खूप इम्पॉर्टंट असेल, ह्याची नोंद घ्यावी. हॅलो, जेवण चालू झालेले आहे. जे संघाचे सामने बाकी आहेत, सामने खेळत नाही, त्यांनी कृपया जेवण करून घ्यायचे. सुरेख पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार येथे पाहायला भेटते फलंदाच्या माध्यमातून. तर दीपक याचा विचार केला तर आधीच्या सामन्यात सुरेख कामगिरी केली होती दीपक याने आणि आताच्या सत्राचा म्हणजेच लीग मधील शेवटचा सामना नक्कीच पाहायला भेटतोय. 18 क्रमांकाचा हा सामना दीपक आतापर्यंत खूप चांगली कामगिरी करत असताना दिसतोय. 2 चेंडूला 2 मोठे प्रहार नक्कीच पाहायला भेटते दीपकच्या माध्यमातून. धावसंख्या तुषारच्या गोलंदाजीवर आतापर्यंत 8 धावसंख्या. तिसरा चेंडू सुरेख खोदून काढलेला फटका, झेलची संधी, लाजवाब झेल, डोळ्याचं पारणं फेडणारं झेल आतापर्यंत पाहायला भेटते या स्पर्धेतील. जर विचार केला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षण सजवलं होतं आणि नक्कीच त्या क्षेत्ररक्षणाने सुरेख झेल पकडली. मंदार पाटील एक अष्टपैलू खेळाडू नक्कीच या स्पर्धेमध्ये खेळत असताना दिसतोय, कारण की पकडो कॅच जितो मॅच, कारण की ही मॅच खूप इम्पॉर्टंट असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. म्हणूनच पंचांनाही सांगितले जोही डिसिजन द्याल तो पूर्णपणे सल्ला मसुरा करून कमिटीशी डिस्कस करून, काही प्रॉब्लेम असेल तर नक्कीच तुम्ही कमिटीशी डिस्कस करा, त्यानंतर तुम्ही निर्णय कळवा, कारण की ही मॅच ह्या स्पर्धेतील निर्णायक मॅच नक्कीच पाहायला भेटत आहे. सुरेख गोलंदाजी, पहिले 2 चेंडू पाहिले तर गोलंदाजाचे होते आणि फलंदाजाचे होते आणि तिसरा चेंडूचा विचार केला तर गोलंदाजाला जवाब क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. नवीन फलंदाजासाठी सज्ज अमित. पुन्हा एकदा ला जवाब सटीक लाईन आणि लेन नक्कीच पाहायला भेटते गोलंदाजाकडनं. पहिल्या 2 चेंडूवर कुठेतरी मोठे प्रहार आल्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाजाच्या माध्यमातून येथे केला जात आहे तुषारच्या माध्यमातून. सुरेख गोलंदाजी आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये 8 धावसंख्या, 1 मोहरा बाद. 5वा चेंडू फिरकावून मारण्याचा प्रयत्न सिलिमिडॉनच्या दिशेने, क्षेत्ररक्षण तिथे धावत जातोय, पकडतोय, तोपर्यंत 1 धावसंख्या नक्कीच संघाच्या खात्यात तिथे पाहायला भेटते. कारण की जर विचार केला तर वैभव आता कुठेतरी स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न करत आहे. ज्यावेळी दोन्ही खेळाडू खेळण्यासाठी आले होते दीपकने चांगली फलंदाजी केली होती, पण दीपक आऊट झाल्यानंतर त्यांची जबाबदारी अनिकेत आणि वैभव घेत असताना सुरेख चेंडू, नक्कीच सन्मान देण्याचा प्रयत्न होता, कट करण्याचा प्रयत्न होता, पण चेंडूची होते समाप्ती. अशा प्रकारे विचार केला तर 6 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या फळकावं लागते ती 1-9. नमस्कार, आज चला स्पीडअप करा. चला वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक गोलंदाजी मार्फत मंदार सज्ज होते. चला स्पीडअप करा प्लीज. टॉप 6 मध्ये अ गटातून पहिल्यामध्ये आहे ज्ञानदीप आणि दुसरा आहे श्री कुलस्वामी अ, आणि ब गटामध्ये 1 नंबरला आहे श्री कुलस्वामी ब आणि 2 नंबरला आहे रिद्धी सिद्धी. कृपया या संघाने नोंद घ्यायची.
सुरेख झेल इथे पाहायला भेटते. फटका सजवला होता आणि नक्कीच त्या फटका सजवल्यानंतर पूर्णपणे त्या फटक्याला उत्तर देण्याचा प्रयत्न केला गेला क्षेत्ररक्षणामार्फत. चांगलं झेल पाहायला भेटलं मनीष भोनकरच्या माध्यमातून. आणि पुन्हा एकदा कुठेतरी खेळी संपुष्टात आणली ती फलंदाजाची आणि फलंदाज बाद होऊन तंबूच्या रस्त्याला जात असताना आणि अमित याची जागा भरून काढण्यासाठी नौका फलंदाज कुठला सज्ज होतो बघितला जाईल. शिवकृपा या संघाचा समित हा सज्ज होतोय. समीर यानंतर टॉप 6 मध्ये नॉकआउट मध्ये ज्ञानदीप आणि रिद्धी सिद्धी यांची मॅच होणार आहे. तर ही इनिंग झाल्यानंतर दोन्ही कॅप्टनांनी टॉस करण्यासाठी यायचे. ज्ञानदीप आणि रिद्धी सिद्धी नॉकआउट मॅच टॉप 6 मध्ये पहिली मॅच. सुरेख चेंडू देखणा चेंडू नक्कीच आतापर्यंत पाहायला भेटते. डॉट चेंडूची समाप्ती होते. पहिला चेंडूला मोहरा बाद झाला. दुसरा चेंडूचा विचार केला तर मंदार सुरेख गोलंदाजी करत असताना दिसतोय. डॉट चेंडूची समाप्ती होते. जर विचार केला तर एक षटक 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 2 मोहरे बाद झाले आणि धावसंख्या 9 आकड्यावर येऊन पोहोचलेली आहेत. तिसरा चेंडू सुंदर रित्या फेकला गेला आहे. कारण की जर गोलंदाजाचा विचार केला तर स्ट्रेट ड्राईव्ह टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. कुठलीही मुवमेंट त्यांच्यामध्ये पाहायला भेटत नाही. एकदम स्लो पद्धतीने एकदम शांत गतीने नक्कीच चेंडू फेकला जातोय. पण फलंदाजाचा विचार केला तर कुठेतरी ऑफच्या दिशेने मारण्याच्या प्रयत्नात चेंडू आणि फळीचा संपर्क होत नाही आणि चेंडू नक्कीच डॉट फेकला जातोय. सुरेख चेंडू देखना चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्नात लेग बाईचा इशारा नक्कीच पंचांचा इथे पाहायला भेटला आणि धाव संख्या दुहेरी आकड्यामध्ये 10 आकड्यावर येऊन पोहोचलेले आहे. म्हणजे पहिल्या चेंडूला मोहराबाद, दुसऱ्या 2 चेंडू डॉट फेकले गेले आणि चौथ्या चेंडूला 1 धाव संख्या. सुरेख रणनीती आतापर्यंत गोलंदाज करत असताना दिसते तो मंदार आपल्या संघासाठी. कारण की कमळ नागरिक सहकारी पतसंस्थेचा विचार केला तर नाणेफेकी विजय झाल्यानंतर गोलंदाजी करत असताना कार्पेट पद्धतीने टोल्याला चेंडू जातोय दन करीत सी मारेशे लगत 4 धाव संख्या. आता कुठेतरी उंचांग गाठत असताना दिसतोय. वैभवने मारलेला हा फटका जेव्हा विचार केला तर दीपक आणि वैभव फलंदाजीसाठी सज्ज झाले होते. दीपक वैयक्तिक 8 धावांवर बाद झाले. त्यानंतर अमित बाद झाला. अमित त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज आला होता समीर. आणि आतापर्यंतचा विचार केला तर पूर्णपणे जबाबदारी वैभव आपल्या खांद्यावर घेत असताना दिसतोय. 5 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या फळकावं लागते ती 14. उर्वरित दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू कशा प्रकारे कामगिरी करतो बघितले जाईल. मंदार टू वैभव. स्ट्रेट ड्राईव्ह केलेला चेंडू, सरळ मारलेला फटका आणि चेंडू जातोय पुन्हा एकदा दन 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 करीत सी मारेशी लगत बॅक टू बॅक दुसरा चौकार वैभवच्या माध्यमातून. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 12 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18. काही कहू नका, पाहत राहा सी कुलस्वामी चषक 2026 पर्व चौथ्या पर्वातील रंगला जागणारा साखळी फेरीतील 18वा सामना म्हणजेच कमळ नागरिक सहकारी पतसंस्था मर्यादित शिवकृपा सहकारी पतपेढी लिमिटेड मुंबई युग आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. पंच चला कमळ नागरिक सहकारी संघ तुम्हाला विनंती असेल क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. चला टीम मीटिंग घेऊ नका. हॅलो. याआधी झालेल्या सामन्याचा सामनावीर रिद्धी सिद्धी पतसंस्थेचा गोलंदाज मितेश, फलंदाज मितेश याला मॅन ऑफ द मॅच देण्याचे. रिद्धी सिद्धीचा मितेश फलंदाज. चला आपण धावत यायचे आणि आपलं मॅन ऑफ द मॅच घेऊन जायचे. श्री कुलस्वामी सेवक संघाचे कार्याध्यक्ष प्रशांत पिंगळे यांनी आपल्याला
पारितोषिक द्यायचे आणि सामना आपल्याला अजून 6 सामने खेळवायचे आहेत. चला स्पीडअप करा प्लीज. गोलंदाजी मार्फत तिसरं षटक घेऊन येते तो मंदार पाटील. वैयक्तिक पहिल्या संघाचं तिसरं षटक मंदार पाटील. सुरेख फटका, उंची जास्त, लांबीही जास्त. फलंदाज सुरेख फटक्याची आतिषबाजी करत असताना चेंडू जाते आउट ऑफ द पार. सीमा रेषेलगत 6 धाव संख्या. बिग 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 6. जर विचार केला तर आतापर्यंत 13 चेंडूंचा खेळ झाला. 13 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 24 या आकड्यावर येऊन पोहोचलेली आहे. पहिल्या षटकाचा विचार केला तर 9, दुसऱ्या षटकाचा विचार केला तर 9 आणि तिसरं षटक प्रगतीपथावर असताना तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूला 6 धावसंख्या. गोलंदाजी मार्फत मंदार, फलंदाजी मार्फत समीर. पुन्हा एकदा जोर कसा फटका मारण्याचा प्रयत्न पाहायला करत होता समीर, पण गोलंदाजीची आता दाद दिली जाईल. एक धावसंख्या नक्कीच पाहायला भेटली. एका धावसंख्येने कुठेतरी उच्चांक नक्कीच पाहायला भेटतो. 25 धावसंख्या आपल्याला पाहायला भेटत आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना तिसऱ्या षटकातील आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ झालाय. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न, चांगला अटेम्प्ट पाहायला भेटला आणि पूर्णपणे नजर ठेवली आणि थर्ड मॅन आणि पॉइंटच्या दिशेने मधून गेलेला हा चेंडू सीमा रेषेलगत 4 धावसंख्या. बघता बघता नक्कीच 4 धावसंख्येमध्ये भर धावसंख्या फळकावं लागते ती 29 लॉस ऑफ 2 विकेट. चांगली फलंदाजी आतापर्यंत पाहायला भेटते वैभवच्या माध्यमातून. जर विचार केला तर दीपक बाद झाल्यानंतर कुठेतरी पूर्णपणे जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन खेळण्याचा निर्णय घेतला तर वैभव या खेळाडूने. स्लो टाकलेला चेंडू कव्हरच्या दिशेने नक्कीच एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षण तिथे पाहतोय. नक्कीच त्याच्या मागे कमबॅकही पाहायला भेटला लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाकडनं आणि 1 शॉटचा इशारा नक्कीच पाहायला भेटला. जिथे 2 धावसंख्या होती तिथे 1 धावसंख्या संघाच्या खात्यात पाहायला भेटली. म्हणजे कुठेतरी फलंदाजाकडनं झालेली चुकी, वैभवकडनं झालेली चुकी आणि तीच चुकी एका धावसंख्येमध्ये पाहायला भेटते. ज्ञानदीप संस्थेचे कर्णधार आणि रिद्धी सिद्धीचे कर्णधार त्वरित आपण टॉस के बॉस मध्ये यायचे. आपला टॉस करून घेणार आहे ज्ञानदीप पतसंस्था. स्वीप फटका मारण्याचा प्रयत्न तर कुठेतरी वैभव यशस्वी झाला आणि चेंडूची होते समाप्ती. अशा प्रकारे विचार केला तर 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिर आहे ती 30 या आकड्यावर काय होते बघितले जाईल. सुरेख फटका, देखना फटका, ना आव देखा ना ताव देखा. चेंडू मारलाय सीमा रेषेलगत स्ट्रेट ड्राईव्हच्या पद्धतीने 4 या धावसंख्या झाल्या आणि बघता बघता 18 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावं लागते ती 34 धावसंख्या. म्हणजे जर प्रथम नाणेफेकी हरल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय शिवकृपा संघ करत असताना पाहायला भेटला आणि 18 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 34. उर्वरित 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. कितपत धावसंख्या मोजतात बघितले जाईल साखळी सामन्यातील शेवटच्या सामन्यामध्ये. म्हणजेच यामधून जो संघ विजय होईल ना तो संघ कुठेतरी टॉप 6 मध्ये जाण्यासाठी नक्कीच पात्र असेल. कारण की या संघावर खूप आशा असतील दोन्ही संघांवर. कुठला संघ टॉप 6 मध्ये जातो बघितले जाईल. कारण की पहिल्या संघाचा विचार केला तर ज्ञानदीप बना रिद्धी सिद्धी संघ येथे टॉप 6 मध्ये पहिला संघ खेळताना दिसेल. ज्ञानदीप संघाचे कर्णधार आणि रिद्धी सिद्धी संघाचे कर्णधार यांना विनंती असेल नाणेफेकीसाठी यावे. चला स्पीडअप करा. गोलंदाजी मार्फत गोलंदाज विवेक पाटील. वैयक्तिक पहिलं संघाचं 4थं षटक, स्लॉगरचं षटक. सुरेख फटका, देखना फटका समीरने सजवलाय आणि चुकी 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 क्षेत्ररक्षकाकडनं झालेली चुकी. जिथे फक्त 1 ते 2 धावसंख्या होती तिथे 4 धावसंख्येवर समाधान मानावं लागते त्या आता फलंदाजाला आणि नक्कीच कुठेतरी गोलंदाज निराश होत असताना दिसतोय क्षेत्ररक्षकाकडनं आणि धावसंख्येमध्ये भर धावसंख्या फळकावं लागते ती 38. लॉस ऑफ 2 विकेट. समीर पुन्हा एकदा फलंदाजीसाठी सज्ज.
सुरेख फटका, झेलची आता संधी काय होते बघितलं जाईल आणि झेलची संधी सोडली, बॅकअप तिथे पाहायला भेटला आणि संधी सोडल्यानंतर कुठेतरी तिथे 3 धावसंख्या उभारण्यात यशस्वी झाले ते समीर आणि वैभव. 3 झाले 3. वैभव यांनी मारलेला, समीरनं मारलेला. ज्ञानदीप आणि रिद्धी सिद्धी. चला चला आपल्याला टॉस करायचा आहे. आलेत ज्ञानदीप वाले. शेवटचे 4 चेंडू शिल्लक रिद्धी आहेत. सिद्धी चला. चला स्पीडअप करा प्लीज. पुन्हा एकदा टॉप वळूया. 6. तिसरा चेंडू मारा करील विवेक. सुरेख फटका, देखना फटका, चेंडू जातोय सीमारेषेलगत. 4 या धावसंख्येसाठी नक्कीच व्यासपीठाला सन्मान देणारा हा फटका आजच्या दिवसात पुन्हा एकदा पाहायला भेटतोय. जर आजच्या दिवसाचा विचार केला ना स्ट्रेट ड्राईव्हच्या पद्धतीने नक्कीच चांगले फटकेबाजी आतापर्यंत पाहायला भेटते. समीरचा विचार केला तर एक षटकार एक चौकार नक्कीच त्याच्या माध्यमातून पाहायला भेटतोय आणि वैभव याचा विचार केला ना तर आतापर्यंत 5 चौकाराने नक्कीच आपल्या संघासाठी खेळत असताना दिसतोय. सुरेखा स्वीप करण्याचा प्रयत्न नक्कीच तिथे गेला होता पण स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षण नक्कीच ते क्षेत्ररक्षण करताना दिसला आणि नक्कीच बाद होण्याचा प्रयत्न केला गेला आणि बाद झालाय तो वैभव. वैभव बाद होऊन बॅक टू द पवेलियन जात असताना दिसला. तर वैभव याचा विचार केला तर कुठेतरी स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला गेला. समीर याला कळू शकला नाही आणि स्वतः कुठेतरी अयशस्वी झाला तो वैभव. बॅक टू द पवेलियन जात असताना वैभव याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाजीसाठी प्रतीक शेडगे. प्रतीक शेडगे फलंदाजीसाठी सज्ज झालाय. जर वैभव याचा विचार केला तर 5 चौकार 22 धावसंख्या नक्कीच त्याच्या माध्यमातून पाहायला भेटल्या. सुरेख गोलंदाज असावा कारण की नक्कीच आता पंच नक्कीच दंडवत करत असताना दिसतोय गोलंदाजाला कुठेतरी अडथळा निर्माण झाला आणि जर विचार केला तर आतापर्यंत 4 चेंडूंचा नक्कीच खेळ झाला. धावसंख्या फळकावं लागते ती 47 धावसंख्या. सुरेख गोलंदाजी समीर सारख्या फलंदाजाला आता कुठेतरी रोखून ठेवले. विवेक पाटील या गोलंदाजाने डॉट चेंडूंचे होते समाप्ती. आतापर्यंतचा विचार केला तर 5 चेंडूंचा खेळ झालेला आहे. शेवटचा चेंडू शिल्लक असेल 18व्या सामन्यातील पहिल्या इनिंगमधील आणि काय होतं बघितलं जायला धावची तर बाद होतं का नाही आणि धावची तर बाद झाला तो समीर. अशा प्रकारे 24 चेंडूंचा खेळ झाला आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावं लागते ती 47. विजयासाठी गरज असेल ती 48. कुठेही जाऊ नका, पाहत राहा श्री कुलस्वामी चषक 2026 पर्व 4थं आणि आलेल्या पर्व 4थ्यामधील सर्व 12 संघांचे सर्व खेळाडूंचे मनापासून हार्दिक स्वागत. विजयासाठी गरज 24 चेंडू 48 धावसंख्या. युग आहे. टॉप 6 मधील सामना पहिला ज्ञानदीप आणि रिद्धी सिद्धी. रिद्धी सिद्धीने टॉस जिंकलेला आहे आणि पहिली बॉलिंग घेतलेली आहे. चालू होणार आहे, उलट तुम्ही आता इनिंग खेळा. हॅलो नाही नाही मानधन
हॅलो. टॉप 6 मधील पहिला सामना इथे खेळला जात आहे. ज्ञानदीप भणा रिद्धी सिद्धी संघ. ज्ञानदीप संघाने नाणेफेकी विजय होऊन प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी रिद्धी सिद्धी या संघाला आव्हान केले. जसा हा साखळी सामन्यातील सामना संपेल तसा रिद्धी सिद्धी संघ तुम्ही फलंदाजीसाठी जावे आणि ज्ञानदीप संघ कर्णधार प्लीज तुम्हाला विनंती असेल तुम्ही मैदानाचा ताबा त्वरित घ्यावा. प्लीज विनंती असेल. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला मैदानात क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज विनंती असेल. हॅलो. चला चला खेळाडूंनी थोडीशी चपळाई करा. आपल्याकडे वेळ अत्यंत कमी आहे. सर 24 चेंडू आणि 48 धावसंख्येची गरज आहे. म्हणजेच जर विचार केला तर प्रति षटकामध्ये 12 धावसंख्येची नक्कीच गरज असेल. प्रति षटकाला 2 मोठे फटके संघाला कुठेतरी विजयाच्या उंबरठ्यावर घेऊन जाऊ शकतात. आणि ह्या दोन्ही संघांचा विचार केला ना कुठला तरी संघ विजय झाला टॉप 6 मध्ये जाण्याचा प्रयत्न नक्कीच होणार आहे. म्हणून ह्या दोन्ही संघांसाठी हा सामना खूप इम्पॉर्टंट असेल. अत्यंत चुरशीचा असा सामना होईल जो की निर्णायक ठरेल की पुढे साखळी जे 6 काय म्हणतात टॉप 6 मध्ये जायचं असेल तर हा सामना जो संघ जिंकेल तो टॉप 6 मध्ये जाईल. त्यासाठी अत्यंत चुरशीचा सामना आणि त्याचं सामन्याचं हे दुसरं सत्र चालू. नक्कीच दुसऱ्या सत्रातील पहिला गोलंदाजी मार्फत गोलंदाज सज्ज झाला आहे. सज्ज झाला आहे तो गोलंदाज प्रताप निंबाळकर. पहिला चेंडू प्रताप निंबाळकर गोलंदाजी करत असताना डॉट फेकण्याचा प्रयत्न केला आहे आणि सुरेख गोलंदाजी करत असताना जर विचार केला तर 10 ते 12 पावलांचं रनअप नक्की घेत असताना प्रताप निंबाळकर फलंदाजी मार्फत आकाशाच्यासाठी सुरेख फटका. झेलची संधी नक्कीच आकाशला बाद करण्यासाठी प्रणितला जाळं विणण्याची गरज होती. कारण की सर प्रणित सारख्या फलंदाजाला काल जर खेळी पाहिली असती ना तर नक्कीच चांगली खेळी त्याच्या माध्यमातून पाहायला भेटली होती आणि संघाला कुठेतरी विजयाच्या उंबरठ्यावर घेऊन गेला होता. पण आता कुठेतरी झेल सोडला आणि ह्या झेलचा परिणाम नक्कीच कुठेतरी पुढे पाहायला भेटेल. हॅलो. अत्यंत चुरशीचा चाललेला हा सामना. त्याचा तिसरा चेंडू सुंदर असा चेंडू. फलंदाज बीट झालेला आहे. प्रति ओव्हर 12 रन याप्रमाणे जर मॅच जिंकायची असेल तर प्रत्येक ओव्हरला 12 रन हे झालेच पाहिजेत. नक्कीच प्रताप गोलंदाजी करत असताना 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालेला आहे. कार्पेट पद्धतीने जमिनीला समांतर मारलेला हा फटका कुठेतरी पूर्णपणे प्रत्येक आकाश खेळत असताना दिसला या फटक्या मागे. आणि जर विचार केला तर आकाश प्रथमच स्ट्राईक रोटेट करत असताना दिसला चव्हाण सर. आणि जसा स्ट्राईक रोटेट करत असताना दिसल्यानंतर जमिनीला समांतर पप्पी घेत गेलेला हा फटका 4 या धावसंख्येसाठी. आणि 4 धावसंख्येमध्ये भर पडली आणि धावसंख्या फळकावं लागते ती 5 धावसंख्या. म्हणजे 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावसंख्या 5. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू 1, तिसरा चेंडूला डॉट फेकल्यानंतर 5व्या चेंडूला लगावलेला चौकार कुठेतरी स्क्रीनवर खेळत ठेवण्याचा प्रयत्न करत असताना आकाश फिरकवण्याचा प्रयत्न. आता काय होतं बघितले जाईल. पंचांजवळ दाद मागितलेली आहे. पंचांचा कोणताही निर्णय नाही. तटस्थ भूमिकेत पंच. आणि नक्कीच पंचांचा निर्णय अंतिम राहील.
याची नोंद घ्यावी. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झालाय. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावसंख्या पाहायला भेटते. चांगली अपील पाहायला भेटली होती एस टी रक्षकाच्या मागून एस टी रक्षकाची. पण पंचांचा विचार केला तर कालच्या दिवसापासून आणि आजच्या सत्रापर्यंत सुरेख पंचांची भूमिका पार पाडत असताना दिसतात. बिरजू सर झाले, आगासकर सर झाले, त्याचप्रमाणे शेवटचा चेंडू षटकातील मोहिते सर पाहायला भेटले, मिसाळ सर पाहायला भेटले. आणि जर विचार केला तर शेवटच्या चेंडूला आलेला मोठा फटका आकाशच्या माध्यमातून 6 या धावसंख्येसाठी आणि गगनचुंबी छक्का लगा दिया वहां पे 6 रन के लिए खटक. सुरेख फटका 6 धावसंख्येने पाहायला भेटला आणि 6 धावकेच्या समाप्तीनंतर 6 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11-11 म्हणजेच एक ओव्हर के बाद 11 रन खटक. चला 6 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या 11. चला स्पीडअप करा प्लीज. आणि जेवणाची इथे सोय झालेली आहे. प्लीज ज्यांचे कोणाचे जेवणाचे राहिले असतील प्लीज विनंती असेल त्यांनी जेवण करून घ्यावे. प्लीज विनंती असेल. चला 6 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या फळकावं लागते ती 11. 48 धावसंख्येचा पाठलाग करत असताना चव्हाण सर 12 धावसंख्येच्या समीकरणाने खेळायचं होतं, पण कुठेतरी एक धाव कमी पडली. पण पॉवर प्लेमध्ये 11 धावसंख्या आली. उर्वरित येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये जर नक्कीच चांगली अजून कामगिरी केली तर कुठेतरी विजय संपादित करू शकू असं वाटत असेल फलंदाजांना. पण गोलंदाजी दाद दिली जाईल. काय करतो बघितले जाईल पुढच्या चेंडूंमध्ये. फिरकावलेला चेंडूला दिशा दिली होती क्षेत्ररक्षण त्यामागे धावत असताना. आणि सर 4 धावसंख्या नक्कीच आपल्याला वाटलं होतं 4 धावसंख्येच्या दिशेने चेंडू जाईल, पण क्षेत्ररक्षकाने चांगलं क्षेत्ररक्षण केलं. त्या ठिकाणी चेंडू अडवला, पकडला आणि फेकला. तिथे 2 धावसंख्या अडवल्या आणि संघाच्या खात्यात गेल्या त्या 2 धावसंख्या. पुन्हा एकदा गोलंदाज किरण सज्ज होते. डीप मिड विकेटच्या दिशेने टोलेला हा फटका. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावसंख्येचा कुठलाही प्रयत्न नसेल. सुरेख थ्रो पाहायला भेटतो क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून, कारण की पकडतोय फेकतोय, कारण की एकच धावसंख्या या चेंडूला पाहायला भेटली. आणि जर विचार केला तर ही मॅच खूप महत्त्वाची असेल दोन्ही संघांसाठी. यामधून जो कुठला तरी संघ विजयी तो कुठंतरी आपल्याला या स्पर्धेमध्ये उच्चांक गाठत असताना दिसणार आहे. हे काय होतं बघितले जाईल. अजून नक्कीच डिसिजन शेवटच्या चेंडूपर्यंत करणं कुठेतरी उचित समजलं जाणार नाही. एक धाव पूर्ण. एक्क्या दुक्क्याने संघ नक्कीच पुढे जात असताना एक षटकांचा खेळ झालाय. एक षटकांचा खेळ झाल्यानंतर कुठेतरी 11 धावसंख्या स्क्रीन बोर्डला लागल्या होत्या. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना किरण जगदाळे गोलंदाजी मार्फत सज्ज झाला होता. 3 चेंडू फेकले. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 4 धावसंख्या दिली. 5वा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न नक्कीच फलंदाजाच्या माध्यमातून इथे केला जात होता, पण आता एक धावसंख्या नक्कीच संघाच्या खात्यात पाहायला भेटतात, आकाशच्या खात्यात पाहायला भेटतात. आणि कशा प्रकारे कामगिरी करतो बघितले जाईल आकाशा येणाऱ्या पुढच्या चेंडूमध्ये. पण प्रणित याचा विचार केला तर कालच्या दिवसामध्ये सुरेख कामगिरी करत असताना दिसला, पण आताच्या सत्राचा विचार केला तर वैयक्तिक 3 या धावसंख्येवर खेळत असताना दिसतोय. फिरकून मारण्याचा प्रयत्न. थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक तिथे धावत येतोय, पकडतोय कुठेतरी, पण पंचांचा इशारा आला. लेग 22 आणि एक धावसंख्या संघाच्या खात्यात पाहायला भेटते. आणि लेग बायच्या स्वरूपात धावसंख्या कुठेतरी दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्या षटक चालू असताना 17 या आकड्यावर कुठेतरी येऊन पोहोचते. त्याचं 24 लक्ष समीकरणाचं लक्ष पार करतात का बघितलं जाईल ह्या चेंडूला. फिरकावलेला चेंडू, क्षेत्ररक्षण तिथे सज्ज. एक धावसंख्या पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावसंख्येची कॉलिंग दिली होती, पण कुठेतरी थांबवलं प्रतीक यांनी आकाशाला आणि एका धावसंख्येमध्ये भर पाहायला भेटली. आणि जर विचार केला तर आतापर्यंत 12 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या फळकावं लागते ती 17. उर्वरित 12 चेंडूमध्ये विजयासाठी गरज असेल ती
30 धावसंख्येची. म्हणजे जर चव्हाण सर विचार केला तर प्रति षटकामागे 12ची सरासरी होती, पण आताच्या सरासरीचा विचार केला तर 12 चेंडू 30 धावसंख्येची सरासरी. अत्यंत सुंदर असं षटक टाकलं गोलंदाजाने आणि फलंदाजाला एकही उत्तुंग असा फटका किंवा 6 किंवा 4 असा एकही फटका मारून दिला नाही. सुंदर असं षटक आणि आता जी ज्यांना जिंकायचे त्यांच्यासाठी पुढील 2 षटकं खूप महत्त्वाची आणि हे आता जे षटक टाकतायत ते आता निर्णायक षटक ठरेल आणि सामना कुठे कळेल, कोणत्या दिशेने जाईल हे आपल्याला या षटकातच कळेल. नक्कीच 12 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज आहे. जर विजयाच्या दिशेने जायचं असेल ना तर प्रति षटकामागे 15 धावसंख्या करणं कंपल्सरी असेल. 3 मोठे ह्या षटकामध्ये 3 ते 4 मोठे फटके सर आले ना तर नक्कीच कलाटणी देणारा क्षण असेल आणि नक्कीच कुठेतरी विजय संपादित करण्यासाठी संघ खेळताना दिसेल. तर तुम्ही म्हणताय परंतु गोलंदाजी देखील अत्यंत सुंदर आहे. एकदम साजेसा असा चेंडू टाकतायत. कुठेही अवांतर चेंडू नाही. या सामन्यात आतापर्यंत एकही चेंडू अवांतर गेलेला नाही. नक्कीच सर, जर पहिल्या षटकाचा विचार केला तर फक्त 11 धावसंख्या आली होती, कुठलाही अतिरिक्त चेंडू फेकला नव्हता. आणि दुसऱ्या षटकाचा विचार केला तर लाजवाब गोलंदाजी पाहायला उठली. फक्त लेग बायच्या स्वरूपात 1 धावसंख्या आली होती, पण कुठलाही अतिरिक्त चेंडू फेकला नव्हता. लाजवाब गोलंदाजी. तिसरा षटक प्रगतीपथावर असताना तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूला आलेली 2 धावसंख्या. म्हणजेच कुठेतरी आता समीकरण चेंज होते. 11 चेंडू आणि 28 धावसंख्येची गरज आहे. प्रणित आणि आकाश याच्यावर पूर्णपणे जबाबदारी असेल जर संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जायचं असेल. कारण की प्रथमच फलंदाजीसाठी आले होते आणि पूर्णपणे जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन निघालेले आहेत. स्क्वेअर कट मारण्याचा प्रयत्न करत होत्या. डायरेक्ट हिट मारला गेलेला हा चेंडू. तोपर्यंत घेतलेली 1 धावसंख्या. एका धावसंख्येमध्ये नक्कीच भर पाहायला भेटते. आता समीकरण चेंज होत असताना दिसते. 10 चेंडू आणि 27 धावसंख्येची गरज आहे. 10 चेंडू आणि 27 धावसंख्या. कशा प्रकारे फलंदाजी करतो बघितले जाईल प्रणित. पुढील जे चेंडू आहेत आता या षटकातील उरलेले चेंडू यातच या मॅचचा कल कुठे आहे सामन्याचा ते दिसेल. पुढील चेंडू आणि भिरकावलेला आहे. आता पाहताय आणि सुंदर असा कॅच पकडलेला आहे. फलंदाज आऊट झालेला आहे, बाद झालेला आहे फलंदाज. संघ थोडासा रणगती वाढवण्याच्या ह्याच्यात सर विकेट गेलेली आहे. नक्कीच सर, विचार केला तर आकाश यांनी पूर्णपणे जबाबदारी घेतली होती. फलंदाजी करत असताना एक षटकार, एक चौकार त्याच्या फलंदाजी मार्फत मध्ये नक्कीच आला होता. त्याच जबाबदारीने तो पुढचा खेळण्याची गरज असताना त्या फटक्यावर कुठेतरी अयशस्वी झाला आणि बाद होऊन तंबूच्या रस्त्याला जात असताना दिसला. सुरेख झेल पकडली गेली ती. शुभम यांनी सुरेख झेल पकडला गेला या शुभम याने आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी मंदार गुरव फलंदाजीसाठी सज्ज झालाय. मंदार गुरव फलंदाजीसाठी सज्ज. सुरेख चेंडू फेकला गेलाय. चांगली लेंथ आतापर्यंत पाहायला भेटते गोलंदाजाच्या माध्यमातून. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. उर्वरित तिसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. कशा प्रकारे रणनीती आखतात बघितलं जाईल दिनेश आपल्या गोलंदाजी मार्फत. स्लो फुलटॉस नक्कीच टाकलेला चेंडू जमिनीला समांतर मारण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षणाकडनं झालेली चूक, पण बॅकअप त्याला पाहायला भेटलं. तोपर्यंत घेतलेली 2 धावसंख्या. इतक्या दुःख्याने का होईना मंदार आता आपलं खातं उघडतोय. संघाचा स्क्रीन बोर्ड खेळतोय. धावसंख्या फळकावं लागते ते 23 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. म्हणजे तर तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू मारा करील दिनेश चव्हाण आपल्या गोलंदाजी मार्फत. उंची जास्त, लांबी कमी, एसटी रक्षक त्यामागे धावत असताना आणि मंदार गुरव याची खी संपुष्टात आणली दिनेश चव्हाण या गोलंदाजाने. सुरेख गोलंदाजी. पहिला चेंडू 2 धावसंख्या चव्हाण सर. दुसऱ्या चेंडूला 1, तिसऱ्या चेंडूला मोहराबाद, चौथा चेंडू डॉट, 5वा चेंडू डॉट आणि 6व्या चेंडूला मोहराबाद. जवाब सुंदर गोलंदाज. असं षटक टाकलेले आहे गोलंदाजाने आणि 2 विकेट या षटकामध्ये घेतलेले आहेत आणि समोरच्या संघावर पूर्णतः नियंत्रण ठेवलेलं आहे. चला बॅट्समॅन पाठवा प्लीज.
चला बॅट्समॅन पाठवा 6 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती. सहा चेंडू आणि 25 धावसंख्येची गरज सर. म्हणजे प्रत्येक चेंडूवर चौकार हवा आहे. अत्यंत अशक्य असं लक्ष्य आहे, परंतु पाहूया काय होतंय ते. सहा चेंडू आणि 25 धावसंख्येची गरज. चला 6 चेंडू आणि 25 धावसंख्येची गरज. पहिला चेंडू गोलंदाजी मार्फत मनोज सज्ज झाला आहे. सुरेख फटका, पण एक धावसंख्या पूर्ण झाली. दुसऱ्या धावसंख्येचा कुठलाही प्रयत्न नाही. जर आता सर विचार केला तर 5 चेंडू आणि 24 धावसंख्या, म्हणजे प्रति चेंडूला 6 धावसंख्या करणं कंपल्सरी असेल. कंपल्सरी सर. सर अत्यंत आता असं वाटतंय की अवघड असं लक्ष आणि जे म्हणता येईल की जे अशक्य आहे. आता फक्त औपचारिकता राहिलेली आहे सामन्याची. नक्कीच कमळ नागरिक सहकारी संस्थेने टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्या निर्णयावर कुठेतरी पाणी खेळत असताना दिसत आहे. कारण की नाणी फेकली घेतल्यानंतर गोलंदाजी केली आणि त्यानंतर 47 धावसंख्येचं आव्हान ठेवलं. 48 धावसंख्येचा स्वतःला आव्हान उभं करण्यासाठी लक्ष ठेवलं होतं, पण त्या लक्ष्यावर पुरेपूर समोर जात असताना दिसत नाही. आता फक्त रनांचा पाठलाग करत असताना कमळ नागरी पतसंस्थेचा एक फलंदाज बाद होतोय. 4 चेंडू आणि सर 24 धावसंख्येची गरज. 4 चेंडू 24 धावसंख्या, म्हणजेच बॅक टू बॅक 4 षटकार या स्पर्धेत मारावे लागतील तरच कुठंतरी संघ विजयाच्या दिशेने जाऊ शकतो. कमळ नागरिक सहकारी पतसंस्था. 4 चेंडू 24 धावसंख्या. चला स्पीडअप करा प्लीज बॅट्समॅन गोलंदाज. विनंती असेल मनोज यांना. चला 4 चेंडू आणि 24 धावसंख्येची गरज. चला स्पीडअप करा प्लीज. तिसरा चेंडू आपल्याच फॉलोअर थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न आणि आता पूर्णपणे पकड बनवत असताना दिसते तो शिव कृपा संघ या स्पर्धेमध्ये. कारण की 47 धावसंख्या उभारली होती. 48 धावसंख्येचा पाठलाग करत असताना कमळ नागरिक पतसंस्था आता कुठेतरी बॅकफुटला जात असताना दिसतोय. 3 चेंडू आणि 24 धावसंख्येची गरज. पंचांचा इशारा, वाईट बॉल, अतिरिक्त धावसंख्या आणि अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडत असताना दिसते. धावसंख्या फळकावं लागते ती 21 विजयासाठी गरज असेल तर धावसंख्या 25 विजयासाठी गरज असेल ती 2 चेंडू आणि 23 धावसंख्येची. 3 चेंडू आणि 23 धावसंख्येची. 3 चेंडू 23 धावसंख्या. गोलंदाजी मार्फत गोलंदाज मनोज सज्ज झालाय. उंचावण्याचा प्रयत्न, फॉलोअर थ्रू मध्ये कॅच घेण्याचा प्रयत्न केला गेला होता. डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न, खराब थ्रो. बॅकअप येतो का नाही बघितले जाईल ना. कुठलाही बॅकअप त्या ठिकाणी आला आणि तिथे फक्त एकच धावसंख्या पाहायला भेटली. धावसंख्या 26 या आकड्यावर येऊन पोहोचलेले. 4 चेंडूंचा खेळ झालाय. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. जर लीग सामन्यांचा विचार केला तर 18वी मॅच आतापर्यंत पाहायला भेटते आणि 18वी मॅचेतील सेकंड इनिंग मधील शेवटचे 2 चेंडू शिल्लक असताना क्लीन बोल्ड फर्निचर डिस्ट्रॉय होत असताना दिसतोय. म्हणजे कुठेतरी मागून आलाय. गिल्लिया उड गया डंडा. नक्कीच कुठून तरी मागच्या गल्लीतून आला हा आणि बाद होण्याचा प्रयत्न झाला. सुरेख गोलंदाजी पाहायला भेटली गोलंदाज मनोजच्या माध्यमातून आणि बघता बघता कुठेतरी आता वर्चस्व गाजवत असताना दिसतोय शिवकृपा सह्याद्री पतसंस्था पतपेढी लिमिटेड मुंबई हा संघ. म्हणजे एक चेंडूंचा आतापर्यंत खेळ शिल्लक असेल. पूर्णपणे विजयाची
शिक्कामोर्तब करत असताना दिसतोय शिवकृपा संघ 18व्या लीग मॅचच्या सामन्यामध्ये. सर विजयाचं शिक्कामोर्तब झालेलंच आहे. आता हे अशक्य असं लक्ष्य एका चेंडूमध्ये शक्य नाही. सुरेख चेंडू डॉट चेंडूची होते समाप्ती आणि विजय संघ होते शिवकृपा संघ. संघाचे हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. आणि टॉप 6 मध्ये जाणारा पहिला संघ ठरतोय तो ज्ञानदीप संघ बना रिद्धी सिद्धी संघ. त्यानंतर